भाजपचे आमदार मंदाताई म्हात्रे आपल्या बरोबर आहेत. ताई, काय म्हणाल, कशा पद्धतीचा अन्याय तुमच्या कार्यकर्त्यावरती झालेला आहे? काल मला जवळजवळ हे 13 एबी फॉर्म दिले बोलून आणि सांगितलं ते फॉर्म किचकट आहेत तर ते भरून घ्या. तर म्हणलं तुम्ही सह्या करून द्या. मी डॉक्टर राजेश पटेल जी जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना बोलली. तर ते बोलले तुम्ही फॉर्म तर भरून द्या, मी तुमच्या घराजवळ राहतो, 5 मिनिटात येऊन मी फॉर्मवर सही करेन. आता ते सकाळपासून गायब आहेत. आता त्यांना किडनॅप केलं आहे का ते स्वतः लपले आहेत का स्वतः घाबरले आहेत, कोणाचं पेशर आहे मला माहिती नाही. 13 लोक आलेले आहेत. 13 लोकांना मी रातोरात बोलवून सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितलं, पेपर वर्क तयार करायला सांगितले, 13 केले. आता ते म्हणतात आम्ही फक्त निलेशला देऊ आणि 4 लोकांना अजून देऊ. हे 4 सीट आहेत, तिथे 3 नगरसेविका, 4 नगरसेवक तिथे शिंदेसाहेबांचे आहेत. ते आम्हाला देतात लढण्यासाठी, कार्यकर्त्यांना पडण्यासाठी. म्हणजे बेलापूरला पडलं तर मंदा म्हात्रेचं नाव खराब होईल. आणि निलेशला एक तिकीट दिलं का कार्यकर्त्यांमध्ये मेसेज जाईल की निलेश म्हात्रेला तिकीट दिलं आणि तुम्हाला मंदाताईंनी भांडलं नाही तुमच्या. पण आमच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे मंदाताई संघर्षातून निर्माण झालेली ठिंगडी आहे आणि आग आहे. हे आमच्यासाठी भांडल्याशिवाय राहणार नाही. मी आजच नाही, मी राष्ट्रवादीत होती तेव्हासुद्धा मी कार्यकर्त्यांसाठी भांडायची. आज भाजपमध्ये आहे म्हणून नवल नाही आहे माझं संघर्षातच जीवन गेलं आहे आणि यांच्याचबरोबर संघर्ष करून गेला आहे. आज त्यांनी त्यांची खेळी केलेली आहे आणि कोणालाच एबी फॉर्मवरती सह्या दिलेल्या नाहीत आणि अजूनही आलेलं नाही. मला बोलले आणि संजू नाईकला मी काल स्वतः फोन केला. माननीय मुख्यमंत्रींनी माझ्यासमोर संजू नाईकला सांगितलं की निलेश म्हात्रे आणि इथल्या काही मंदाताईंनी जी लीड दिली आहे 10-12 लोकांची, त्या चर्चा करून त्यांना किती देता येईल ते बघा. पण ते चर्चेला आले नाही. मी 2 तास काल डॉक्टर राजेश पाटलांच्या ऑफिसला बसली. मी स्वतः फोन केला संजू नाईकला, त्यांच्या पीएने घेतला, साहेब पुढच्या गाडीत आहे, आता येतो करून 4 वेळा मी त्यांना फोन केला. ते काय आले नाही. 3 तास मी तिथे बसली. शेवटी डॉक्टर राजेश पाटीलने मला हे 13 फॉर्म दिले. ताई तुम्ही फॉर्म भरून घ्या, मी सकाळी सह्या करतो लवकर आणि या लोकांना तुम्ही फॉर्म भरायला पाठवा. हे जाणीवपूर्वक माझ्याशी गद्दारी करून, माझी दिशाभूल करून हे मला केलं तर हरकत नाही, मला हे अपेक्षित आहे. गणेश नाईक काय चीज आहे मी 35 वर्ष ओळखते. आमची पार्टी नसेल ओळखत. राष्ट्रवादी पार्टी एबी फॉर्म त्यांच्याकडे कोरे द्यायचे आणि ते भरून द्यायचे, हे मी सगळं अनुभवलेलं आहे. तर मला काही नवीन नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांना काय वाटेल, मंदाताई आमच्याशी भांडलीच नाही. आमच्यासाठी मंदाताईसाठी आम्ही 10 वर्ष काम केलं, पक्षासाठी काम केलं, पक्षासाठी हजारो लोकांची सदस्य नोंदणी केली, वेगवेगळे ॲप केले, नमो कार्यक्रम केले. ज्यांनी काल आले पक्षात त्यांना पण आज त्यांनी तिकीट दिली. जे परवाच्या दिवशी दुपारी आले त्यांनाही, म्हणजे ज्यांनी पक्षाचे सदस्य पण नाही त्यांनाही तिकीट तुम्ही दिले. मग या कार्यकर्त्यांनी का असा गुन्हा केला होता की तुम्ही त्यांना तिकीट नाही दिली? हे वारंवार होतं तुमच्याबरोबर? अहो सगळ्यांना माहिती आहे. तुमचं चॅनलने मला 30-35 वर्ष दाखवले. आज तुमचं चॅनल बोलतं का माझ्याशी? तुम्ही 14मध्ये पण तुम्हीच बातमी केली होती, त्यावेळी मी निवडून आले. हा अन्याय ते आज नाही करत आहे, माझ्यावर करा अन्याय. पण कार्यकर्ते सगळ्या समाजाचे आहेत. धनगर आहे, त्याच्यात ओबीसी आहेत, त्याच्यामध्ये शेड्यूल क्लासची लोकं आहेत, महिला शेड्यूल क्लासच्या आहेत, पुरुष शेड्यूल क्लासचे आहेत, ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे स्वतःच्या घरातला पैसा टाकून. आणि तुम्ही अशा लोकांना डावळता जे निवडून येणार आहेत. दुःख इतकंच वाटतं की माझ्या मतावर डोळा ठेवून ज्यांनी तुतारीचं काम केलं तिथे तुतारीला मतदान नाही पडलं. जिथे माझ्या या कार्यकर्त्यांनी काम केलं, मतदान वाढलेलं आहे, तिथे डोळा ठेवून तुम्ही उमेदवार देता. कोणतं एवढं मर्दगिरी करता? कुठल्या तुम्ही मर्द आहात? माझ्या मतावर डोळा ठेवून तुम्ही उमेदवार देताय. तुम्ही खरे मर्द आहेत ना, 111 निवडून आणा, मग मी तुम्हाला मानते तुम्ही नेते आहेत म्हणून. अरे मीच केलेल्या कामावर 2000 कोटीची माझी कामं चालू आहेत, तिथं तुम्ही उमेदवार देता माझ्या नावावर. अरे तुम्ही हिंमत आहे ना तर आणा ना तुमच्या हिमतीवर निवडून. मी पण मानेन ना, आणा 111, चॅलेंज देते मी त्यांना. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीसोबत आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टीवर काही गद्दार नाही. आम्हाला तिकीट नाही म्हणून जिल्हा अध्यक्ष जायचं तुतारीत, मग यांनी फोन करून सांगायचं माझ्या मुलाला मतं द्या. ह्यांच्या भावांनी रात्री रात्री लोकांकडे जाऊन स्वस्तांना टार्गेट करायचे, सगळ्यांना जाऊन फोन करायचे, वरून दुबईवरून पाकिस्तानवरून फोन आणायचे, आम्हाला धमक्याचे. हे धंदे आमच्या बापांनी केलेत. हे काय अख्ख्या नव्या मुंबईला ना महाराष्ट्राला माहिती आहे ही माणसं काय ती. ह्यांना यांच्या फॅमिलीचं कोण दिसत नाही, फक्त फॅमिली फॅमिली फॅमिली. आता त्यांच्या फॅमिलीत 5 कॉर्पोरेटर,
3 आहेत, 2 अजून वाढवणार. एक बिचारी, एक मला वाटतं त्यांच्या भावाच्या पोरीचं तिकीट मुद्दाम कापलं, वैशाली नाईकचं. ती बिचारी विधवा पोरगी आहे, का तर तिचं कोण नाही म्हणून कापलं. ते घरात नाही कोणाला बक्षत. तर मी मंदा म्हात्रे आणि माझे कार्यकर्ते, मला ते काय नाही करू शकत. त्यांना मी 2दा पाडलेलं आहे. माझ्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे. परमेश्वर त्यांना बघून घेईल. माझा एक पोरगा घरी बसला ना, त्यांची 3 पोरं घरी बसलेत आणि उद्या ते पण घरी बसतील. बघा तुम्ही. तुमच्या मुलाला तिकीट मिळतं तरी पण तुम्ही नाकारताय. अरे तुम्ही तुमच्या घरामध्ये एका कुटुंबात राहता, तर तुमची आई तुम्हाला एकटीलाच चपाती देईल का चौघांना तोडून देईल? गरिबी तुम्ही पाहिली, गरिबी आम्ही पाहिली. आई जेव्हा भाकरी करते तेव्हा 4ही मुलं असतात, चौघांना चौन देते. ही माझी मुलं आहेत, त्यांनी काम केलं आहे, पक्षासाठी कष्ट केलेत रात्रंदिवस. ज्यांना तिकीट दिलं ना त्यांचा अहवाल तपासून बघा, त्यांनी पक्षाचं कधी कमळ तरी लावलंय का? आता तो दशरथ भगत, कधी पक्षाचं कमळ नाही. मोदीजींचा सप्ताह नाही, गणेश नाईकाचा सप्ताह, त्याला 4 तिकिटी आणि तिथल्या कार्यकर्त्यांना वारंवार सोडायचं. मग त्यांच्यासाठी कोणी भांडायचं? माझं काम केलं म्हणून तुम्ही त्यांना डावळता का पक्षाचं काम केलं म्हणून डावळता? इथं पक्षपेक्षा काय आहे की नाही आहे? पक्ष दखल घेत नाहीये का? आता जसं राष्ट्रवादीला गंडवलं यांनी, प्रत्येक वेळी शरद पवारांना हे गंडवत आले. निलेचं तिकीट कापताना नाथ समाजाचा, हा धनगर समाजाचा, कारण कोणाचं तिकीट नसेल कापत तर मग समाज आणायचा. मग नाही तर सांगा तो निवडूनच येणार ना आमच्याशिवाय, यांच्याशिवाय. मग हे का पडले? ती उभाट्याची मतदान होतं 90,000. ते काय संदीप नाईकचं मतदान नव्हतं, ते राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचं मतदान होतं. तुम्ही दुनियेला फसवा, मला नाही तर फसवू शकत. मी तर त्यांना आज ओपन चॅनल देते. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. 111च्या 11 सीट निवडून आणा. तुम्ही खरे नेते आहात तर, आणि पक्षाचा झेंडा इथं लावा. तुम्ही राजीनामा देणार असं बोललेला आहात, हे जर चॅनल. हा, त्यांनी 111 आणले तर मी उद्या राजीनामा देईन, त्या पोराला देऊन टाकेन. असे पण त्यांचे डोळे आहेत. हे करतात कशासाठी? एवढे नगरसेवक कशासाठी बेलापूरला पाहिजे? त्यांना बेलापूर पाहिजे. यांचा डोळ्याने पडलेत ना, ते अजून शुद्धीत नाही आलेले आहेत. अजूनही त्यांना असं वाटतं मी बेलापूरमध्येच आहे. ते तसेच राहावं. तुम्ही पार्टीबरोबर आता आहात की नाही? मी तुमच्या समर्थकांना तिकीट पार्टीबरोबर आहे. मी पार्टीचे, आमचे लोक बसलेत बघा अजून मफलर घालून. आमच्या पार्टीच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी लोक निवडून आणावी. ज्यांना त्यांनी घेतले त्यांनी कामच केले नाहीत. इकडची पब्लिक पण जाणते की त्यांचे प्रश्न कोण सोडवतो. गणेश नाईक सोडवतो. तुतारी बंद पडली, 6 महिने घरी जाऊन बसला, तरी कार्यकर्ते काम करतात ना आमचे, का नाही करत आहेत? आपण बघतो की याआधी माझ्यावरती वारंवार आहे तो अन्याय होताना या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर जरी या ठिकाणी पक्षाने माझ्यावरती अन्याय केला असता, इथल्या स्थानिक नेत्यांनी अन्याय केला असता, तर मी मात्र पार्टीबरोबर आहे अशा प्रकारचा ठाम विश्वास म्हणजे लोक पण मंदाताई म्हात्रे यांनी दिलेला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.